आणि मग काही लोक म्हणतात की ऍडव्हान्स मध्ये 20 कोटी द्यायला लागतात. अरे कसले 20 कोटी? कधी पाहिले का 20 कोटी? त्या पीएमसीनी किती शून्य आहेत ते पाहिले का? उगाच आपले ते थापा मारतात आणि जे सोसायटीचे चेअरमन ते त्या थापेमध्ये येतात आणि ते दुसऱ्या लोकांना सांगतात की नाही नाही आम्हाला 20 कोटी द्यायला. मी म्हटलं की जे चेअरमन तुम्हाला सांगतात की आम्हाला 20 कोटी द्यायला लागतात त्याला सांगा ना, चंद्रशेखर प्रभूंना कधी विचारलं का की 20 कोटी द्यायला लागतील की नाही म्हणून? मला नाही विचारत, पण दुसऱ्यांना सांगतात. आमच्याकडे आम्ही करणार होतो पण आम्हाला ते ऍडव्हान्स पैसे काढायला आमचे लोक तयार नाहीत. ऍडव्हान्स पैसे काढण्याची आवश्यकताच नाही, पण आवश्यकता नसेल तरी तो पीएमसी सांगतो. चूक करतात. चुकीच्या पीएमसीची नेमणूक केल्यामुळे अनेक सोसायट्या अडकलेल्या आहेत. मी नावं घेत नाही, आपल्या आजूबाजूलाच असतील जे पीएमसीच्या कामामुळे अडकलेले आहेत. चुकीची माहिती, चुकीचे हिशेब, विक्रीचे फ्लॅट 2-2 हजार फुटाचे केले तर कोण विकत घेणार? ते जाणून बुजून फ्लॅट विकायचे नाहीत. म्हणजे नाही विकले तर मग लोकांना त्रास होतो, मग आपल्या ओळखीच्या माणसाकडून पैसे घ्यायला लावायचे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्ज कमीत कमी जितकं घेता येईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. शक्यतो पूर्वरंगामध्ये जाऊन विचारा तुम्ही की 150 कोटीचा पूर्वरंगामध्ये किती कोटीचं कर्ज घेतलेलं आहे? उत्तर 0. एकही पैसा कर्ज न घेताना पूर्वरंग सोसायटी पूर्ण झाली. चित्रा सोसायटी मध्ये जाऊन विचारा की किती कोटीचं तुम्ही कर्ज घेतलं. टोटल 140 कोटीच्या बिल्डिंगीमध्ये चित्रा सोसायटीने फक्त 10 कोटीचं कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्याच्या 6 महिन्यामध्ये ते फेडून पण टाकले. कर्जावरचं व्याज कोणत्याही परिस्थितीत 50 लाखापेक्षा जास्त झालं नाही. त्यामुळे लोक तुम्हाला घाबरवणार. अरे बाय तुमची जमीन देऊन. सुदैवानं तुम्हाला इतकी चांगली एरिया आहे की तुम्हाला भाड्यानं देखील बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मोकळ्या जागेमध्ये आधी तुमची बिल्डिंग राहील, बांधली जाईल. जुन्या घरातून नवीन घरामध्ये आपलं घर ठोकून वाजवून पाहायचं आणि मग जितका सामान घेऊन नव्या घरात जायचं. ते नव्या घरात गेल्यावर मगच जुनी बिल्डिंग पाडली जाईल. हे करणं शक्य आहे आणि हे तुमच्या इथे करता येईल. त्यामुळे दुसऱ्याच्या घरामध्ये भाड्यानं राहण्याचा प्रश्न देखील तुमच्याकडे येणार नाही. तुमच्या सोसायटीच्या टोपोग्राफीवरून त्या गोष्टी करणं शक्य आहे. या सर्व गोष्टी केवळ स्वयंविकासात होऊ शकतात.